तर श्रुतिका हँडीक्राफ्ट या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा छोट्या कानाजीचा ड्रेस कसा विणायचा ते बघणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। मी इथे दोन कलरचे उलन घेतलेले आहे, एक रेड आहे आणि दुसरा व्हाईट आहे आणि इथे 13 नंबरची सुई घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला इथे रेड कलरचा वापर करून चेन तयार करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे धागा घेऊन त्यामध्ये सुई टाकून धागा असा ओढून घ्यायचा आहे। हे बघा, त्यानंतर इथे 10 चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। हे बघा, 10 चेन झाल्याच्या नंतर वरती एक्स्ट्रा एक चेन घेते आणि एक चेन सोडून द्यायची आहे आणि डबल खांब, एका चेनमध्ये 2 डबल खांब। हे बघा, इथे हा एक, परत त्याच्यामध्येच दुसरा डबल क्रोशियाचे 2-2 खांब आपल्याला प्रत्येक चेनवर घेत जायचं आहे। बघा, एक, परत त्याच्यात दुसरा। तर अशा प्रकारे हा इथपर्यंत राऊंड मी कंप्लीट करून घेते। हे बघा, इथे आपला हा 2-2 याचा राऊंड हा कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर परत त्याला पलटवून एक चेन, हे बघा, आणि इथे आता आपल्याला सिंगल खांब तयार करायचा आहे प्रत्येक चेनवर। हे बघा, अशा प्रकारे 3 याच्यातून घेऊन परत दुसऱ्या चेनवर हे बघा, अशा प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। हे बघा, तर सर्व राऊंड हा मी कंप्लीट करून घेते। इथे मी दुसरा राऊंड कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर परत इथे एक चेन घेऊन याला पलटवून दिला आणि आता काय करायचं आहे आपल्याला, एक चेनवर सिंगल क्रोशियाचे 2 खांब घ्यायचे आहे। आधी आपण डबल क्रोशियाचे 2 खांब घेतले होते, तर आता आपल्याला सिंगल क्रोशियाचे 2 खांब घ्यायचे एका चेनवर। हे बघा, एक आणि इथे दुसरा। त्यानंतर दुसऱ्या चेनवर एक आणि हा दुसरा। हे बघा, तर अशा प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे, तिसरा। हे बघा, इथे आपला तिसराही राऊंड मी कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला धागा चेंज करायचा आहे, तर मी हा धागा कट करून घेते। धागा मागच्या साईडने घेऊन इथे मी जॉईंट करून दिलेला आहे। हे बघा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपण हाफ याचा राऊंड कंप्लीट केला होता तोच राऊंड परत इथे आपल्याला कंप्लीट करायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे प्रत्येक चेनवरती आधी आपण हाफ केला होता, तर आता आपल्याला त्याच्यामध्येच डबल करायचं आहे, म्हणजे एका चेनमध्ये 2 हाफ खांब। हे बघा, अशा प्रकारे परत दुसऱ्या चेनवरती 2 हाफ खांब। हे बघा, तर अशा प्रकारे हाही राऊंड मी कंप्लीट करून घेते। इथे आपला हाही राऊंड कंप्लीट केलेला आहे मी। त्यानंतर इथे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे, जिथून आपण स्टार्टिंग केली होती व्हाईट धाग्याने, तर तिथेच जॉईंट करून द्यायचं आहे पहिल्या साखळीमध्ये घेऊन। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर एक चेन। आता आपल्याला काय करायचं आहे, हे 2 म्हणजे 4 खांब सोडून द्यायचे आहे। आधी 3 चेन
3 चेन झाल्याच्या नंतर हे 4 खांब सोडून त्याच्या बाजूला पॅक करून द्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे। परत इथे 3 चेन 1 2 3, परत हे 2 सोडून परत हे 4 सोडून द्यायचे आणि त्याच्या साईडला जॉईंट करून द्यायचं अशा प्रकारे। हे बघा परत 3 चेन 1 2 3 आणि परत इथे 4 खांब सोडून त्याच्या साईडला जॉईंट करून द्यायचं। हे बघा कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर इथे मी धागा कट करून घेते आणि दुसरा धागा इथे जॉईंट करायचा आहे आपल्याला। अशा प्रकारे धागा जॉईंट करून एक चेन। तर जे आपण आधी इथे साखळीचा राऊंड घेतला होता त्या राऊंडमध्ये आपल्याला इथे खांब विणत जायचे आहे। हे बघा 1 2 3 4 आणि 5। तर हे बघा एका साखळीमध्ये 5 खांब आणि जिथे आपण इथे साखळीला पॅक केलं होतं तिथेच इथे याला हाफ खांब घेऊन पॅक करून द्यायचं। हे बघा अशा प्रकारे। परत इथे दुसऱ्या चेनच्या जागी 5 खांब 2 3 4 आणि 5। त्यानंतर परत इथे जिथे साखळीला पॅक केलं होतं तिथेच यालाही पॅक करून द्यायचं। हे बघा अशा प्रकारे। परत जे इथे 5 खांब केले तेच 5 खांब इथे साखळीच्या जागी इथे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे मी। त्यानंतर इथे पॅक करून देते। हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर इथे धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर मी इथे धागा हा कट करून घेते। हे बघा अशा प्रकारे प्रत्येक चेनवरती सिंगल खांब आपल्याला घेत जायचं आहे।
हे बघा, प्रत्येक चेनवरती एक एक खांब. तर अशा प्रकारे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. हे बघा, इथे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मी इथे जॉईंट करून देते याला. हे बघा, आणि एक चेन घेऊन धागा हा कट करून घेते. तर हे बघा, इथे आपला हा खालचा घेर तयार झालेला आहे. तर मी तुम्हाला हे कृष्णेला टाकून दाखवते. हे बघा, इथे हा आपला खालचा घेर, पूर्ण खालचा फ्रॉक तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला साखळीने त्याची वरची बाजू कव्हर करून घ्यायची आहे. बघा, त्यानंतर इथे मी मला सेंटरला हा व्हाईट कलरच्या धाग्याने इथे आपल्याला साखळी घ्यायची आहे. हे बघा, त्यानंतर इथे आतमधून मी धागा घेतला होता. तर इथे आता आपल्याला चेन बनवायची आहे. 3 4 5 आणि हे 6वी चेन. तर त्यानंतर याला पलटवून, हे बघा, असा चेनला पलटवून घेते आणि त्या प्रत्येक चेनवरती एक एक खांब. हे बघा, इथे खांब मी घेतलेले आहे. तर सेम जसं इथे एकीकडून घेतले तसंच दुसरीकडून पण घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक साखळीवरती खांब घ्यायचे आहे. तर इथे मी 5 घेतल्या होत्या. तर 5 याच्यावर साखळी घेत आहे, 5 याच्यावर खांब घेत आहे. हे बघा, हे बघा, त्यानंतर मी इकडची ही विणलेली. हे बघा, इथे आपला पूर्ण ड्रेस कंप्लीट झालेला आहे आणि इथे मी टोपीसुद्धा बनवून घेतलेली आहे. बघा, तर इथे आपला पूर्ण ड्रेस तयार झालेला आहे. तर मी इथे हा ड्रेस कान्हाजीला घालून दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हा ड्रेस व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हे मागच्या साईडनी इथे बांधायचं आहे याला. इथे मी धागेसुद्धा सोडले आहे बांधायसाठी. हे बघा, अशा प्रकारे इथे गाठ आणि ही टोपी. तर बघा, इथे आपला कान्हाजीचा ड्रेस पूर्ण हा तयार झालेला आहे.